वारांगणा भाग 8 आणि 9. बंड्याने औषध घेतल्यामुळे त्याला चांगली झोप लागली होती. पायाचे हाड मोडले होते. डॉक्टरांनी पायाला प्लास्टर केले होते. डोक्याला पण बऱ्यापैकी मार लागला होता. बंड्या आता किमान 2 महिने तरी कामावर जाऊ शकणार नव्हता. कमळीलाच आता त्याची देखभाल करावी लागणार होती. घरात तर 12ही महिने शिमगा होता. बंड्या सगळे कामाचे पैसे दारूत घालवत होता. घरात एक पैसेसुद्धा देत नव्हता. कमळी लोकांच्या कामाला जाऊन कसेबसे घर चालवत असे, पण काम पण रोज लागत नसे. कधी कधी तर आठवडाभर काम नाही लागायचं. काम नाही तर पैसा तरी कुठून येणार आणि बिना पैशाचा प्रपंच चालवायचा कसा? संसाराच्या गाड्याचे एक चाक कमळी नेटाने ढकलत होती, पण दुसरे चाक बंड्याने दारूच्या बाटलीत अडकवून ठेवलं होतं. सकाळी काही खायला भेटलं तर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असे. कमळीला तर कायम विवंचना असे. संसार म्हणजे जणू मृगजळच असते. आज कितीतरी दुःख असलं तरी येणारा दिवस हा नक्कीच सुखाचा असणार अशी आशा सगळ्यांच्याच मनात असते. संसारात जोडीदार चांगला असेल तर संसार श्रावणासारखा फुलतो, बहरतो आणि मोहरतो सुद्धा. पण जोडीदार चांगला नसेल तर संसार वैशाखाच्या उन्हासारखा होतो. परिस्थितीचे चटके माणसाच्या स्वप्नांना आग लावतात. कमळी आणि भानुसावकार इस्पितळाच्या पायऱ्या सोडून आत येतात. शेजारी एका नर्सला चौकशी करतात. नर्स त्यांना जनरल वॉर्ड कुठे आहे ते दाखवते. कमळी घाईघाईने जनरल वॉर्डच्या दिशेने धावत सुटली होती. तसा भानुसावकार पण तिच्या मागे लगबगीने निघाला. अगं कमळे, जरा हळू, पळतेच कशापायी? भानुसावकार कमळीला मागून आवाज देत होता. कमळी धावत धावत जनरल वॉर्डमध्ये प्रवेश करते. तिला सगळीचकडे रुग्णच रुग्ण दिसतात. तिची नजर बिरबिरी चारी दिशांना फिरते. आपला नवरा कुठे आहे? इथे तर किती लोक आहेत. कमळी धावत एक एक रुग्णाच्या जवळ जाऊन बघते. तिचं मन नवऱ्याला बघायला अधीर झालं होतं. आपल्या खांद्यावरचा पदर खाली पडला याचं देखील कमळीला भान नव्हतं. कधी एकदा नवऱ्याला डोळा भरून बघते असं तिला झालं होतं. नजर सैरभैर धावत घेत होती. कुंकवाच्या धान्याला शोधत होती. तिचा जीव कासावीस झाला होता. भानुसावकार पण इकडे तिकडे बंड्याला शोधत होता. भानुसावकारची नजर कोपऱ्यातल्या एका रुग्णावर गेली. त्याच्या पायाला प्लास्टर केलेले होते. पाय थोडा उंचावर ठेवलेला होता. डोक्याला पण भलीमोठी पांढरी पट्टी बांधलेली होती. दुरून चेहरा नीट दिसत नव्हता, म्हणून भानुसावकार त्या रुग्णाच्या जवळ आला. रुग्णाला बघून त्याचा चेहरा थोडा प्रसन्न झाला. तो रुग्ण म्हणजे बंड्या होता. त्याचे डोळे मिटलेले होते. भानुसावकार मागे वळून कमळीला आवाज दिला, कमळे, ए कमळे, यो बघ, इथं आहे बंड्या. भानुसावकार कमळीला हातवारे करून त्याच्याकडे बोलवत होता. कमळी धावतच त्याच्याकडे आली. पलंगावर नवऱ्याला बघून तिने जोरात हंबरडा फोडला. भानुसावकार तिला शांत करायचा प्रयत्न करत होता, पण कमळी अजूनच जोरात हुंदके देऊन रडत होती. कमळीच्या रडण्याच्या आवाजाने डॉक्टर आणि नर्स तिच्याकडे धावत आले. ओ बाई, रडू नकास, इथं अजून पेशंट आहेत, त्यांना त्रास होईल, तुम्ही शांत व्हा अगोदर. नर्स कमळीला समजावत होती, पण कमळी काय कुणाचं ऐकायला तयार नव्हती. तिने रडत रडत भानुसावकारालाच मिठी मारली. कमळी भानुसावकाराच्या गळ्यात पडून अजूनच जोरात रडत होती. कमळी अशी सगळ्यांसमोर गळ्यात पडली म्हणून भानुसावकाराला थोडं अवघडल्यासारखं झालं. त्याने तिला शांत करत तिचे गळ्यातले हात बाजूला काढले व तिला स्वतःपासून थोडे दूर केलं. अगं कमळे, शांत हो, काय नाही झालं बघ तुझ्या नवऱ्यासनी. भानुसावकार तिला समजावत होता. मालक, काय झालं हो माझ्या धन्यासनी? कमळी हुंदके देत रडत होती. या सगळ्या आरडाओरड्यामुळे बंड्याला जाग येते. तो डोळे उघडून बघतो तर कमळी जोरजोरात रडत होती. डॉक्टर आणि नर्स तिला समजावत होती. क्षणभर बंड्याला काय होतंय काही सुचलंच नाही. मग आजूबाजूला नीट बघितल्यावर त्याच्या लक्षात आले, आपला अपघात झाला होता. आपल्याला इस्पितळात भरती केलेलं आहे आणि आपली बायको कमळी आपल्याला भेटायला आली असेल. कमळे, ए कमळे, बंड्या क्षीण आवाजात कमळीला हाक मारतो, पण त्याची हाक कुणालाच ऐकू येत नाही. थोडा गळा खाकरून तो परत आवाज देतो. बंड्याचा आवाज कानावर पडताच कमळी चटकन मागे वळून बंड्याकडे बघते. धनिक, काय झालं होय? काय अवस्था झाली तुमची? असं बोलत कमळी तोंडाला पदर लावून परत हुंदके देऊन रडायला लागते. अगं रडू नगस, अगं रडू नगस, काय नाही झालं बघ मला, फक्त पायाला आणि डोक्याला थोडा मार लागला बघ, रडू नगस तू. बंड्या तिला समजावतो. धनी, तुमची अशी अवस्था नाही बघवतो. रडत रडत कमळी बंड्याच्या शेजारी जाते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागते. अगं रडतेस कशापायी? ठीक आहे बघ म्या.
बंड्या कमळीच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावतो. कमळी थोडा वेळ बंड्याच्या छातीवर तसंच डोकं ठेवून पडून राहते. बंड्या तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. कमळीला बघून आता त्याला पण थोडं बरं वाटत होतं. मायेच्या स्पर्शाने त्यालासुद्धा घडीभर दुःखाचा विसर पडतो. डॉक्टर, नर्स सगळे निघून जातात. भानू सावकार कोपऱ्यात उभा राहून त्यांना बघत होता. कमळी बंड्याच्या छातीवर डोकं ठेवून पडून होती. थोड्या वेळापूर्वी हीच कमळी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. सगळ्यांच्या समोर ती माझ्या गळ्यात पडली होती. बरं झालं आपण तिला लगेच अंगाच्या दूर केलं. बंड्याने बघितलं असतं बिलामत अंगाशी आली असती. भानू सावकार थोडा वेळ तिथे उभा राहून तो काहीतरी खायला आणायला पाहिजे म्हणून इस्पितळाच्या बाहेर येतो. कमळीने काय खाल्लं का नाही काय माहीत नाही. बंड्याला पण काहीतरी खायला घेऊन यायला पाहिजे असा विचार करून भानू सावकार इस्पितळाच्या बाहेर पडतो. एवढं रातच्याला ST स्टँडजवळचे दुकान उघडे असणार म्हणून तो गाडी सुरू करून ST स्टँडकडे निघतो. रस्त्याने कुठे उघडे दुकान दिसते का हे बघत बघत तो स्टँडकडे निघतो. कमळी बराच वेळ तशीच बंड्याच्या छातीवर डोके ठेवून पडून असते. बंड्याचा असा सहवास अगोदर तिला कधीच लाभला नव्हता. कधीकधी संकटेसुद्धा काही चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला देऊन जातात. बंड्यासुद्धा अगदी प्रेमाने तिला कुरवाळत होता. त्याला तर आपण शेवटी कधी कमळीला हात लावला तेच आठवत नव्हते. पण आज संकटाच्या रूपाने का होईना दोघांना एकमेकांचा सहवास लाभला होता. आज दोघांना बोलण्यासाठी शब्दांची गरज नव्हती. एकमेकांचा मायेचा स्पर्श लाखो शब्द सांगून जात होते. डोळे इतगुज करीत होते. हृदयातील स्पंदने मनातील भाव व्यक्त करीत होते. मायेचा झरा अखंड वाहत होता. भानू सावकार खायला फळे घेऊन परत इस्पितळात येतो. बंड्या आणि कमळी अजूनही त्याच अवस्थेत होती. भानू सावकार त्यांना बघून थोडं खाकरतो, पण त्यांना बाकी कशाचंच भान नव्हतं. भेटून झालं असेल तर 2 घास खाऊन घ्या म्हणतो. भानू सावकार मिस्किलपणे बोलतो. भानू सावकाराच्या आवाजाने कमळी आणि बंड्या भानावर येतात. कमळी लाजून मान खाली घालते. तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. पण बंड्या मात्र भानू सावकाराला तिथे बघून थोडा अचंबित झाला होता. कमळी एवढ्या रातच्याला एकटी आली होती का? कोणी सोबत आलं होतं? एवढ्या रात्री ती कशी काय आली? अपघाताची वार्ता तिला कोणी दिली? या सगळ्या गोष्टींची बंड्याने काही चौकशी केली नव्हती. कमळीसोबत भानू सावकार पण आला हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. म्हणून बंड्या भानू सावकाराला बघून थोडा अचंबित झाला होता. सावकार, तुम्ही कसे काय आला इथे? बंड्या आश्चर्याने विचारत होता. अरे बाबा, तुझ्या बायको संगट आलोय म्या. एवढा रातच्याला एकटी बाय कशी येणार? भानू सावकार त्यांच्या शेजारच्या लाकडी बाकावर बसत बोलला. काय तुम्ही आलात कमळी संगट? बंड्या भुवया उंचावत विचारत होता. वय धनी, त्यांचे लई उपकार झालेत बघा. मला तर काय करायचं आणि कसं यायचं कळतच नव्हतं. एवढ्या रातच्याला कसं यायचं, पण मालकांनी माझ्या संगत यायला लगेच होकार दिला आणि मला घेऊन आले तुमच्याजवळ. कमळी डोक्यावर पदर घेत बोलली. मालक, तुम्ही एवढी मोठी माणसं पण गरिबाच्या मदतीला धावून आलास. म्या तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. बंड्या भानू सावकाराला हात जोडून बोलला. अरे खुळा आहेस का लेका? सुखादुखात एकमेकांसाठी धावून गेलंच पाहिजेत. उपकाराची कसली भाषा करतोस लेका? भानू सावकार बोलले. ते समज खरं आहे सावकार, पण आमच्यासारख्या फाटक्या लोकांचा कोण विचार करत नाही बघा. तुम्ही देवासारखे धावून आला. बंड्या कृतज्ञतेने बोलत होता. लय शहाणा आहेस लेका बंड्या. जास्त बडबड करू नगस आता. म्या फळं घेऊन आलोया. खा आता पोटभर आणि आराम कर. कमळी तू पण खाऊन घे. घरून काय खाऊन आलीस का उपाशीच आली ते देवालाच माहिती. भानू सावकाराने फळांची थैली कमळीकडे सोपवली. मालक, काय गरज होती या समध्या गोष्टींची? या अशा गोष्टींची आमासनी सवय नाही. पचायचे पण नाहीत हे फळं. चटणी भाकर खाऊन पोट भरणारे आम्ही. बंड्या बोलला. वारं बहादरा, तुला फळं पचायचे नाहीत म्हणतोस आणि दारू कशी पचते बाबा तुला? भानू सावकार हसत बोलले. काय सावकार, दारू पचली असती तर म्या पाय गळ्यात घालून या इस्पितळात पडलो नसतो. बंड्या पण हसत बोलला. त्या दोघांचं संभाषण ऐकून कमळीसुद्धा हसत होती. तिने फळे कापून घेतली आणि बंड्याला खायला दिली. भानू सावकाराला पण खायचा आग्रह केला, पण त्याने नकार दिला. अगं, म्या घरून पोटभर जेवण करून आलोया. मला कशापायी देतेस खायला? तूच का आता आणि बंड्याला पण दे अजून. भानू सावकार नकार देत बोलला. रात्र बरीच झाली होती. बंड्याने फळं खाऊन औषधी घेतली होती. औषधीमुळे त्याला गुंगी आली होती आणि त्याला लगेच झोप लागली.
भानू सावकार इस्पितळाच्या वरांड्यात येऊन बसला होता. बाहेर मस्त गार हवा सुटली होती. वातावरणात रातराणीचा फुलांचा सुगंध दरवळत होता. चंद्राचा उजेड सर्वदूर पसरला होता. कमळी बंड्याच्या अंगावर पांघरून घालून बाहेर आली. इकडे तिकडे नजर फिरवी ती भानू सावकाराला शोधत होती. थोडंसं समोर चालत जाताच भानू सावकार वरांड्यात बसलेला दिसला. भानू सावकाराला बघून कमळीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कमळी भानू सावकाराच्या शेजारी येऊन बसते. सगळीकडे सामसूम झाली होती. ते दोघे ज्या ठिकाणी बसले होते तिथे थोडा अंधार होता. बघणाऱ्याला दुरून काय दिसत नव्हते. वातावरणात प्रचंड गारवा होता. कमळी भानू सावकाराने अंगाला लपेटून बसली होती. भानू सावकाराच्या अंगावर मात्र काहीच नव्हतं. बुचरी हवा अंगाला झोंबत होती. भानू सावकार हाताची घडी घालून बसला होता. मालक, थंडी नाही वाजत का तुम्हासनी? कसला गारवा आहे बाहेर? कमळीला अंगावर शाल असून देखील गारवा जाणवत होता. गारवा तर आहे बघ कमळी, थंडी पण वाजते या, पण इस्पितळात बसायला नको वाटते. गोळ्या औषधांचा वास नाकात बसला बघ. भानू सावकार हाताचे तळवे एकमेकांवर घासून ते आळीपाळीने तोंडावर आणि कानावर लावत होता. वय, मला बी कसं तरीच व्हायला लागलं होतं त्या वासाने, म्हणून मी पण बाहेर आली बघा. कमळी अंगावरची शाल काढून भानू सावकाराला देत होती. नग नग, मला नग शाल, राहू दे तुझ्याच अंगावर, तुला पण थंडी वाजते बघ. भानू सावकाराने शाल अंगावर घ्यायला नकार दिला. अहो मालक, तुम्हासनी पण थंडी वाजत आहे बघा. नाहीतर एक काम करू, आपण दोघं पण घेऊ शाल अंगावर, म्हणजे दोघांना पण थंडी लागायची नाही. असं बोलून कमळी भानू सावकाराशी चिकटून बसली. कमळीच्या स्पर्शाने भानू सावकाराची थंडी निघून गेली. एकच शाल दोघांनी लपेटलेली होती म्हणून ते खूपच चिकटून बसले होते. भानू सावकारांनी हळूच डावा हात कमळीच्या खांद्यावर टाकला आणि तिला अजूनच जवळ घेतली. एकमेकांच्या स्पर्शाने दोघांना ऊब मिळत होती. भानू सावकाराने कमळीचा हात त्याच्या उजव्या हातात घेतला. दोघांच्या नाकातून उष्ण श्वास बाहेर पडत होते. भानू सावकाराने कमळीच्या खांद्यावर ठेवलेला हात थोडा वर घेतला. आता भानू सावकाराचा हात कमळीच्या गालावर फिरत होता. भानू सावकाराच्या स्पर्शाने कमळी अंग अंग शहारली होती. तिने भानू सावकाराचा हात दोन्ही पायाच्या मध्ये घट्ट दाबून धरला. तिच्या या सकारात्मक हालचालीने तर जणू भानू सावकाराला हिरवा कंदील मिळाला. भानू सावकाराने हाताचा अंगठा कमळीच्या रसाळ ओठांवरून फिरवला. कमळीने डोळे मिटून घेतले. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. भानू सावकाराचा हात एखाद्या नागिनीप्रमाणे कमळीच्या अंगावर सळसळत होता. श्वास उष्ण झाले होते. भानू सावकारांनी हळूच त्याचे ओठ कमळीच्या ओठांवर टेकवले. ओठांचा स्पर्श होताच कमळीने परत भानू सावकाराचा हात तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये घट्ट दाबून घेतला. भानू सावकार अतिशय त्वेषणाने कमळीच्या ओठांचे चुंबन घेत होता. तिच्या मधाळ ओठांचा रस प्राशन करीत होता. भानू सावकाराने हळूहळू कमळीच्या संपूर्ण अंगाचा ताबा घेतला. त्याचा हात कमळीच्या संपूर्ण अंगावर फिरत होता. भानू सावकाराच्या भारदस्त स्पर्शाने कमळीसुद्धा उत्तेजित झाली होती. चोळी दाटून आली होती. स्तनाग्रे ताठर झाले होते. स्तनांना आता चोळीचे बंधन तोडायचे होते. भानू सावकाराने एक हात कमळीच्या वक्षावर ठेवून अधिकच जोरात चुंबन घ्यायला सुरुवात केली. कमळीने सुद्धा भानू सावकाराला घट्ट आवळून धरले होते. भानू सावकार कमळीच्या दोन्ही स्तनांना जोरात कुस्करत होता. कमळीसुद्धा त्याला तेवढ्याच तीव्रतेने प्रतिसाद देत होती. भानू सावकाराने कमळीच्या चोळीची गाठ सोडली आणि स्तनांना मोकळं केलं. कमळीचे भरीव आणि सुडोल वक्ष मोकळे झाले होते. भानू सावकाराच्या स्पर्शाने आणि उत्तेजनाने ते अजूनच ताठर झाले होते. भानू सावकाराने आता प्रथमच कमळीच्या उघड्या स्तनांवर हात ठेवला आणि हळूहळू कुस्करायला सुरुवात केली. भानू सावकाराच्या हाताचा स्पर्श उघड्या स्तनांना होताच कमळीचे स्तनाग्रे अजूनच ताठर झाले. कमळीचे स्तन भानू सावकाराच्या हातात बसत नव्हते. भानू सावकाराने आता दोन्ही हात कमळीच्या स्तनावर ठेवून त्यांना अतिशय तीव्रतेने दाबायला सुरुवात केली. कमळी हळू आवाजात कणत होती. तिचा आवाज ऐकून भानू सावकार अजूनच उत्तेजित होत होता. भानू सावकार अतिशय त्वेषाने कमळीच्या स्तनांची चुंबन घेत होता. त्याने त्याचे दोन्ही हात कमळीच्या उघड्या पाठीवर ठेवून कमळी एक हात भानू सावकाराच्या पाठीवर तर एक हात भानू सावकाराच्या डोक्यावरून फिरवत होती. भानू सावकार त्वेषाने कमळीचे स्तन दाबत होता. स्तनाग्रांना हातात धरून चावत होता. कमळी वेदनेने विवळत होती. रातराणीच्या वातावरणात दरवळणाऱ्या सुगंधाने दोघांना पण बेधुंद केले होते. भानू सावकाराचा लगाम सुटला होता. तो कमळीच्या उघड्या मांड्यांवरून हात फिरवत तिच्या मधाळ ओठांचे चुंबन घेत प्रणयाचा शेवटचा टप्पा गाठून
शारीरिक सुखाचा प्रमोदचा आनंद लुटायचा होता. त्याने कमळीला व्हरांड्यातच आडवी केली. लुगड्याचा अडसर दूर करण्यासाठी त्याने कष्ट्याला हात घालताच कमळीने पटकन भानू सावकाराचा हात धरला. मालक, नग बस झाला आता. कमळीने भानू सावकाराचा हात लुगड्यापासून दूर केला. अगं, पण काय झालं आता? का नग बोलतेस? भानू सावकाराचा हिरमोड झाला होता. तो थोडा रागानेच कमळीपासून दूर झाला. भानू सावकार रागावून दूर होताच कमळीने त्यांच्या हाताला धरून त्याला परत जवळ घेतलं. कमळीने भानू सावकाराच्या ओठांचे चुंबन घेत त्याला परत मिठी मारली. मालक, हे समज करायला ही जागा ठीक नाही. तुम्हासनी काय करायचं ते घरी गेल्यावर करा. म्या तुम्हासनी नाही म्हणायचे नाही, पण इथं या इस्पितळाच्या व्हरांड्यात नग. कमळी भानू सावकाराला समजावत होती. असं म्हणतेस, पण मला अगोदर सबूत दे. घरी गेल्यावर तू नाही म्हणायची नाही. भानू सावकाराला कमळीचं म्हणणं पटलं होतं. वय मालक, मी सबूत देते तुम्हासनी. घरी गेल्यावर काय करायचं ते करा. कमळीने प्रेमाने भानू सावकाराची समजूत काढली. रातक्रीडा अर्ध्यावरच थांबली होती. कमळीने चोळीची गाठ मारून स्तनांना जेरबंद केली. भानू सावकाराने तिला परत जवळ घेत मिठी मारली. कमळीने भानू सावकाराच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं. कमळीचे मन आज स्थिर होती. आज तिची द्विधा मनस्थिती नव्हती. भानू सावकाराने संयम दाखवून तिचे मन जिंकले. कमळीचा भानू सावकारावरचा विश्वास अजूनच दृढ झाला होता. कमळी आता तनाने आणि मनाने स्वतःला भानू सावकाराच्या स्वाधीन करायला तयार झाली होती. तिला हवं असलेलं सुख आता तिच्या दाराशी जिभल्या चाटत उभं होतं. पण कमळीला कुठलीच घाई करून सुखाला खजील करायचं नव्हतं. भानू सावकाराने कमळीच्या मनावर प्रीतीची मोहर उमटवली होती. प्रीतीचं पुष्प आता फुललं होतं. त्या फुललेल्या प्रीतीच्या पुष्पाच्या सुगंधाने भानू सावकाराचे तन आणि मन प्रफुल्लित होणार होते. त्या मनाला आता प्रेम पक्षाप्रमाणे उंच आकाशात स्वच्छंद संचार करायचा होता. आकाशात चमकणारा चंद्र आणि असंख्य चांदण्या आज त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार झाले होते. खरं तर प्रत्येक प्रेम कथेचा चंद्र हा एकमेव साक्षीदार असतो. प्रेयसीचा प्रियकरा एवढाच चंद्रावर विश्वास असतो. चंद्र प्रेमीयुगलांच्या असंख्य रात्रीच्या प्रणयाचा साक्षीदार आहे. त्याने सगळ्यांचे गुपित त्याच्या विशाल मनात सामावून घेतलेले आहे. कधी कुणाचं गुपित चंद्राने उघडं केलं नाही. म्हणून तर प्रत्येक प्रियकर प्रेमाचे भाव प्रकट करताना प्रेयसीला चंद्राचा हवाला देत असतो. चंद्र हा प्रेमाचं पवित्र प्रतीक आहे. म्हणून तर नवदाम्पत्याची पहिली रात्र ही मधुचंद्राची रात्र असते. प्रेमाचं पवित्र प्रतीकच आहे चंद्र. कमळी आणि भानू सावकार बराच वेळ एकमेकांना बिलगून बसले होते. भानू सावकाराचे डोळे तारवटले होते. कमळीची पण अवस्था तीच होती. जवळजवळ मध्यरात्री झाली होती. सगळीकडे झोपेचा अंमल पसरला होता. कमळी भानू सावकाराला उठवून शेजारच्या लाकडी बाकावर झोपायला सांगते. भानू सावकाराच्या अंगावर शाल पांघरून ती बंड्यांच्या पलंगा शेजारी खाली झोपते. जमिनीवर पाठ टेकताच कमळीला क्षणात झोप लागते. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.